आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो। आज पुन्हा नवी गाज नवा आवाज। सध्या राज्यात जे काही सुरू आहे ते अगदी वेगळं चित्र आहे। खरं म्हणजे महाराष्ट्रातलं राजकारण तसं बऱ्यापैकी स्थिर राजकारण मानावं अशा प्रकारचं राजकारण आहे। इथे फारसं वेगळं किंवा अगदी काहीतरी आश्चर्यकारक चकित करून टाकणारं असं फारसं घडत नाही। मधल्या काळामध्ये राज ठाकरे आले तो एक अपवाद वगळला तर तसं फार हॅपनिंग्स महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असतं असं पण नाही, असंही अनेकदा अनेक राजकीय पत्रकार नोंदवत असतात। पण सध्या मात्र जी खळबळ सगळ्या त्या राजकारणामध्ये उडालेली आहे त्याच्यामुळे सध्या राज्यभर सगळीकडे तीच चर्चा सुरू आहे। म्हणजे विधानसभेची सुद्धा निवडणूक एवढी गाजत नाही जेवढी स्थानिक स्वराज्य संस्थांची ही निवडणूक गाजलेली आहे। 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदा राज्यातल्या यांची निवडणूक झाली आणि जवळपास राज्यातल्या 70 ते 80% मतदारांनी त्याच्यामध्ये मतदान केलं। निकाल आले आणि निकाल आल्यानंतर अनेक जण थक्क झाले, अनेक जण त्या सगळ्यातनं आणखी सावरलेले पण नाही आहेत। काही जणांना ईव्हीएम मशीनमध्ये काही गोंधळ आहे असं वाटतं, त्याबद्दलची आंदोलनं सुरू आहेत। खरं म्हणजे आपण इतक्या निवडणुका बघितल्या पण निवडणूक झाल्यानंतर हा निकाल आम्हाला मान्यच नाही आहे, काहीतरी गडबड आहे अशा प्रकारचं आंदोलन होणारं ही बहुधा पहिली वेळ असणार आहे। कारण या प्रकारे लोक रस्त्यावर येऊन या पद्धतीनं की नाही हा निकालच चुकीचा आहे असं कधी यापूर्वी म्हटलेत असं नाही आहे। पण आता पहिल्यांदाच असं दिसतंय की मशीन ईव्हीएम मशीनमुळे काहीतरी घडलेलं आहे अशा प्रकारे सुद्धा लोक आंदोलनं करतायत, रस्त्यावर येत आहेत। पण दुसरीकडे जे घडलेलं जे निकाल पुढे आलेले आहेत म्हणजे आपण जर बघितलं की 10 महानगरपालिकांचा निकाल आहे त्याच्यामध्ये ठाणे आणि मुंबई हे 2 सोडलं तर बाकीकडे भाजपनं थेटपणे मुसंडी मारली आहे। त्यामुळे तिथं वेगळं काय घडणार ही चर्चाच होऊ शकत नाही। पण ठाण्यामध्ये शिवसेनेला यश मिळालेलं आहे। मुंबईमध्ये मात्र काय होईल याबद्दल सगळ्यात महत्त्वाची चर्चा सुरू आहे। कारण मुंबईच्या मुद्द्यावर ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप एकमेकांवर केले होते त्यामुळे काहीही झालं तर युती करणार नाही अशा पद्धतीचा एकूण निर्णय उद्धव ठाकरेंनी जाहीर केला होता आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा आक्रमकपणे त्याला उत्तर देत होते। हा माझा शब्द आहे, परिवर्तन होणारच असं मतदारांना सांगत होते। आता मात्र जे निकाल आलेले आहेत त्या निकालामध्ये दिसतंय असं की ज्या जागा आहेत 227 एकूण जागा आहेत आणि त्या जागांमध्ये 84 जागा शिवसेनेला आणि आता 4 अपक्ष त्यामध्ये पुन्हा जोडले गेले म्हणजे 88। आजच शिवसेनेच्या नगरसेवकांनी कोकण भवनमध्ये जाऊन आयुक्तांकडे जाऊन 88 जणांचा गट जो आहे त्याची नोंदणी करून टाकलेली आहे। त्यामुळे तो एक गट आहे 88 जणांचा, 82 जणांचा गट आहे भाजपचा। हे दोघे एकत्र आले तर मुद्दाच नाही आहे, पण हे दोघे एकत्र येतील का? एवढी सगळी भांडणं झालेली आहेत, एवढे सगळे आरोप प्रत्यारोप झालेले आहेत, अशावेळी दोघं पुन्हा एकत्र येतील का हा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे काय घडेल समजा हे दोघे एकत्र आले नाहीत तर काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र यावं अशा प्रकारे एक सुरू आहे। निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आहेत अशा प्रकारचा आरोप होत होता। रायगडसारख्या ठिकाणी दोघं एकत्र आलेले आहेत। त्यामुळे काँग्रेस शिवसेना एकत्र येतील का आणि जर ते एकत्र आले तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा किंवा यांचा रोल काय असणार आहे? मुळामध्ये काँग्रेसला शिवसेनेसोबत युती करणं परवडणार आहे का, मानवणार आहे का, शिवसेनेला तरी ते नक्की चालणार आहे का, हा एक भाग आहे। दुसरा मुद्दा असा आहे की 227 जागा जरी असल्या तरी विधानसभेप्रमाणे महानगरपालिकेमध्ये मॅजिक फिगरच लागते असं पण नाही। त्यामुळे सर्वाधिक जागांचा महापौर या न्यायानं काही वेगळं घडणार आहे का, हा एक भाग आहे। दुसरं असं आहे की जर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महानगरपालिकेमध्ये एकत्र येणार असतील तर मग राज्यात काय, राज्यात याला काय अडचण आहे असा पण एक आता विचार प्रवाह सुरू झालेला आहे। राज्यामध्ये समजा खरोखरच जर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याला अनुकूल असणारे शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष यांचे काय 1 2 3 जागा असतील त्या हे सगळे एकत्र आले तर जवळपास 155ची मोट करता येणं शक्य आहे। मग हे घडणार आहे का, हे सगळं घडू शकतं का, या प्रकारची चर्चा आता सुरू आहे। म्हणजे सोशल मीडियावर चक्क आता मेसेजेस सुरू आहेत की उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, नारायण राणे उपमुख्यमंत्री वगैरे असं सगळं आत्ता सोशल मीडियावर तर काय ज्या प्रकारे चर्चा सुरू असते ते आपण बघतो आहोत। पण खरंच प्रत्यक्षामध्ये काय चाललेलं आहे? एकीकडे निवडणुकीच्या निकालातून अजित पवार, राज ठाकरे अद्याप सावरलेले नाही आहेत, नॉट रिचेबल आहेत, कारण धक्का फार प्रचंड बसला आहे। अशा वेळी मुळात या प्रकारची चर्चा सुरू करण्यासाठी सुद्धा असणारी ऊर्जा काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे आहे का, हा पण खरं म्हणजे मुद्दा आहे। पण ही सगळी चर्चा आपल्याला करायची आहे आणि शेवटी असं आहे की स्पेक्युलेशन्स आपण केली पाहिजेत, अंदाज बरोबर येतील चुकतील पण नक्की काय घडेल याच्या अनुषंगानं आजच्या विषयाचं सूत्र जे आहे ते मी असं ठरवलेलं आहे, अंदाज अपना अपना।
हे दोघे नैसर्गिक मित्र आहेत आणि त्यामुळे दोन्ही नेत्यांनी कुठलीही अमंगल त्याला म्हणतो अशी युती न करता जी परंपरागत 20-25 वर्ष युती झालेली आहे त्याप्रमाणे चालावं. अंदाज आपणा आपणा आणि अंदाज आपणा आपणा या चर्चेमध्ये नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. प्रत्येकजण आपापला अंदाज घेऊन येणार आहेत, त्याचं लॉजिक काय आहे ते सांगणार आहेत. कदाचित एकाहून जास्त अंदाज पण असू शकतील, पण एकूण अंदाज काय आहेत. माझ्यासोबत आहेत सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार. आज ते माझ्या शेजारी बेलापूर स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार माझे मित्र रवी आंबेकर, की जे आता ऑनलाईन पोर्टलचा प्रयोग करतायत, यापूर्वी टेलिव्हिजनमध्ये संपादक होते, असे ज्येष्ठ पत्रकार रवी आंबेकर. याच प्रकारचा एक शो ते स्वतः होस्ट करत असत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचे पुष्कळ चाहते आहेत, असे रवी आंबेकर आज माझ्यासोबत आहेत. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार आणि ज्यांनी निवडणूक पण लढवलेली आहे, त्यामुळे त्यांना पत्रकारितेसोबत एकूण निवडणुकीची रणधुमाळी, राजकारण पण माहिती आहे, असे धर्मेंद्र पवार आत्ता माझ्यासोबत आहेत. धर्मेंद्र पवार हे पत्रकार तर आहेतच, त्याशिवाय स्वतःची मासिकं सुरू करणारे असे आता व्यवस्थापकीय संपादक संचालकसुद्धा आहेत. त्यामुळे त्यांचंही एकूण इथलं निरूपण फार महत्त्वाचं असणार आहे. त्याचप्रमाणे योगेश पवार हे ज्येष्ठ पत्रकार आहेत, तेही आपल्यासोबत लवकरच येतील. या सगळ्याच नामवंतांच्यासोबत आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. आणि अंदाज आपणा आपणा, जो काही अंदाज शेवटी आपण जे काही आता अंदाज मांडणार आहोत त्याच्यामध्ये अगदी खूप कल्पनाशक्ती ताणूनसुद्धा आपण अंदाज करू शकतो. कारण राजकारण इज गेम ऑफ पॉसिबिलिटीज. त्यामुळे राजकारणामध्ये शक्यतांचा हा खेळ असतो. जे शक्य आहे ते घडू शकतं आणि एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. त्याप्रमाणे राजकारणामध्ये सुद्धा सगळं क्षम्य असतं. या न्यायानं काय काय घडू शकतं, काय काय घडणं शक्य आहे, जे घडेल त्याचे पडसाद काय उमटतील, त्याची किंमत कोणाला काय चुकवावी लागेल, हे सगळं आपण बोलणार आहोत. आणि सुरुवातीला मला जायचं आहे श्रीराम पवारांकडे. अंदाज आपणा आपणा. श्रीराम पवार, काय कोणाला सत्ता द्याल, कोणाचा महापौर तुम्ही मुंबईमध्ये कराल, तुमच्या हातामध्ये सगळी सूत्र आहेत, बोला. मुंबईचा ज्या पद्धतीचा निकाल आहे तो बघता नैसर्गिकरित्या किंवा सहजपणे होऊ शकणारी गोष्ट आहे ती शिवसेना आणि भाजप न एकत्र येणं. आणि ते एकत्र आल्यानंतर खूप मोठं बहुमत होतं हे तर उघड आहे. पण ज्या पद्धतीनं दोन्ही पक्ष एकमेकाच्या विरोधात लढले, विशेषतः उद्धव ठाकरे आणखीन देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकावर व्यक्तिगत टीका ज्या पद्धतीची केली, त्यानंतर हे एकत्र येणं थोडंसं अवघड जातं आहे दोघांना असं दिसतंय. विशेषतः भाजपमध्ये थोडा टोन डाऊन ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचं वातावरण दिसतं आहे. पण शिवसेना अजूनही आक्रमक आहे आणि ती शिवसेनेची अनिवार्यता आहे असं मला वाटतं की या प्रकारचं पोस्चरिंग अगदी महापौर निवडणुकीच्या दिवसापर्यंत ठेवलं जाईल असा माझा अंदाज आहे. पण या दोन पक्षांनी एकत्र येणं हे दोघांच्या अधिक हिताचं आहे. ते महाराष्ट्राच्या हिताचं की नाही याच्यावर स्वतंत्र चर्चा करता येईल. पण या दोघांच्या दृष्टीनं सत्ता घ्यायची असेल तर महाराष्ट्रातल्या 12 जिल्हा परिषदांमध्ये हे दोन्ही पक्ष मिळून सत्तेवर येतील, ते जर मुंबईत एकत्र आले तर. आणि मुंबईत तुटलं तर साधारणतः 1/3 महाराष्ट्र, ग्रामीण महाराष्ट्र या युतीच्या हातातून निसटेल आणि तिथं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसपैकी कुणाची ना कुणाची तरी सत्ता येईल अशा प्रकारची स्थिती आहे. त्यामुळं भाजपचं आत्तापर्यंतचं जे सूत्र आहे ते सूत्र बघता आपला विस्तार करत राहावं आणि त्यासाठी 2 पावलं मागे घ्यावीत अशा प्रकारचा विचार भाजपमध्ये बलिष्ठ असल्याचं दिसतं. विशेषतः नितीन गडकरी, चंद्रकांतदादा पाटील यासारखे नेते युतीच झाली पाहिजे आणि शिवसेनेसोबतची युती वगळता अन्य काही करणं म्हणजे अमंगल काहीतरी करणं, अभद्र करणं अशी भाषा बोलत आहेत. दुसऱ्या बाजूला काही नेते अजूनही हार्ड लाईनर म्हणता येईल अशा प्रकारची भूमिका घेत आहेत. एका हातानं भाजपमध्ये गुड कॉप बॅड कॉपचा जो खेळ असतो तो व्यवस्थितपणे चालू आहे, तर शिवसेना एका आक्रमक शैलीत आपले डावपेच करते आहे. तर मला वाटतं की ग्रामीण भागातली सत्ता भाजपा सोडेल अशी शक्यता मला कमी दिसते. आणि ती फक्त त्याच्यामध्ये एकच अडसर दिसतो आहे, म्हणजे जी काही माहिती मिळते त्यानुसार, की भाजपचं केंद्रीय नेतृत्व, दिल्लीतलं नेतृत्व हे मुंबईत कधीतरी आपला ठसा उमटवलाच पाहिजे या मानसिकतेत आहे. आणि त्यांना असं आत्ता वाटतं आहे की हीच योग्य वेळ आहे आणि महापौरपद हे भाजपकडे आलं पाहिजे.
आणि त्यासाठी कितीही दबाव टाकावा लागला तर हरकत नाही, अशा प्रकारच्या मानसिकतेत हे दिल्लीचं नेतृत्व दिसतंय. त्यामुळे जो समन्वयवादी गट आहे भाजपमधला, तोही थोडासा संभ्रमात आहे की नेमकं कशा पद्धतीनं पुढे जायचं. तेवढा एक अडथळा सोडला तर मला वाटतं भाजपकडून शिवसेनेशी युती करायला जवळजवळ ग्रीन सिग्नल आहे. आणि यातही मला जे दिसतंय ते पहिल्यांदा महापौरपद कुणी घ्यायचं एवढाच मुद्दा आहे. महापौरपदाचे 2 किंवा 4 तुकडे करायचे आणि अल्टरनेटिव्ह महापौरपद घ्यायचं, यावर जवळजवळ एकमत आहे अशी माझी माहिती आहे. फक्त पहिलं कोणाचं आणि पहिलं शिवसेना सोडेल ही शक्यता कमी आहे. त्या बदल्यात काही कॅबिनेट मंत्रीपदं द्यावीत का, या प्रकारचे प्रस्ताव घेतले जात आहेत. वरून पोस्टरिंग काही असलं तर आतून या प्रकारची चर्चा किंवा या प्रकारचे प्रस्ताव पुढे ठेवणं, पक्षांतर्गत याविषयी बोलणं, हे सगळं सुरू आहे. योगेश पवार, ज्या प्रकारे चर्चा सुरू आहे, म्हणजे शिवसेनेचे नगरसेवक आज कोकण भवनमध्ये होते आणि मुख्यमंत्री दिल्लीमध्ये होते. सगळीकडे ज्या प्रकारच्या चर्चा सुरू आहेत, एक नक्कीच आहे, श्रीराम पवार म्हणाले त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाला शिवसेनेसोबत यायचंच आहे आणि शिवसेनेनं आपल्यासोबत यावं हे त्यांना हवंच आहे. पण भाजपला वेगळं पाडण्यासाठी, भाजपला बाजूला करून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सगळे एकत्र आले तर मग ज्याप्रमाणे ते मुंबईमध्ये सत्तेत आहेत, ते राज्यामध्ये पुन्हा शिवसेना सत्तेमध्ये येऊ शकते. उलटपक्षी मुख्यमंत्रीपद, बाकीचे फायदे आहेत. आणि जी काँग्रेस, राष्ट्रवादी, आता अशी अवस्था आहे, म्हणजे मुद्दा मी सांगतो, काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला मी असं म्हटलं की तुम्ही शिवसेनेसोबत गेलात तर तुम्हाला फटका बसेल, कारण तुम्ही जातीयवादी पक्षांसोबत गेलात वगैरे, हे जे टिपिकल क्लिशेज असतात ते तुम्हाला ऐकावे लागतील. तेव्हा तो खाजगीमध्ये गमतीनं असं म्हणाला की अहो, प्रश्न असा आहे की तुम्ही दरोडा टाकून तुरुंगात जायचं की उपासमारीनं मरायचं. आत्ता आमची अवस्था इतकी वाईट आहे, सत्ता गेल्यानंतर जे काय तोटे असतात ते आम्ही बघतो आहोत. त्यामुळे काही करून सत्तेमध्ये यायचं, मग भले म्हणतील चोर आहे पण चोरी करून पोट तर भरू, अशी अवस्था आहे. अशा प्रकारचं उदाहरण त्यानं दिलं. त्यामुळे खरोखरच, आणि ज्याप्रमाणे श्रीराम पवार आता म्हणाले की कल्याण डोंबिवलीपासून ते अगदी औरंगाबाद महानगरपालिका, जिल्हा परिषदा, सगळीकडे भाजप शिवसेना एकत्र आहेत. जर ते झालं तर मग औरंगाबादची समीकरणं बदलतील, कल्याण डोंबिवलीची बदलतील, पण मग त्या बदल्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे फायदे पण होतील शिवसेनेला. अशा प्रकारचा काही विचार शिवसेना करू शकेल, काँग्रेस, राष्ट्रवादी करू शकेल असं राज्यात वाटतं का? असं मुंबईत होईल असं वाटतं का? योगेश पवार काय म्हणणं आहे? नाही, मुळात एक प्रकारे ज्या पद्धतीचे पत्ते खेळले गेले त्या पूर्ण इलेक्शनच्या स्ट्रॅटेजीमध्ये, त्याच्यामध्ये असं म्हणजे दाखवलं गेलं की त्यांना माहित होतं की कुठेही कसंही केलं तरी लोकांमध्ये बरेच लोक नाखुश आहेत, राग आहे बऱ्याच सेना भाजप या युतीबद्दल, आणि ज्या पद्धतीने आता पूर्ण कारभार झालाय त्याच्यामुळे ते जाणून त्यांनी हेतुपूर्वक यंदा एक दुसऱ्याच्या विरुद्ध चिखलफेक केली आणि त्या रागाचा त्यांना फायदा होऊन दोघांनाही भरमसाठ मत मिळालेले आहे त्याच्यामध्ये, आणि दोघांनाही भरपूर त्याच्यामध्ये म्हणजे चांगलं स्कोर आलाय त्यांच्या इलेक्शनमध्ये. पण याचा अर्थ असा नाहीये की म्हणजे जर आता मगाशी श्रीराम पवार जसं त्यांनी उल्लेख केला की खरं तर भाजपकडून ग्रीन सिग्नल असेल आणि याच्यामध्ये दोघांचाही फायदा आहे जर ते एकत्र आले तर पण मुंबईमध्ये जर ते एकत्र तशा पद्धतीने जर आले तर मग हे खरं मुंबईकरांच्या दृष्टीने सगळ्यात वाईट गोष्ट असेल, कारण त्यांच्यावरती मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जर त्यांची मेजॉरिटी असेल तर मग ही जी बाकी पक्ष आहेत ती जरी एकत्र आली तरी ते ऑपोजिशन तेवढा स्ट्रॉंग असू शकणार नाही, म्हणून त्यांच्यावर अंकुश कुठल्याही प्रकारचा राहणार नाही. आताच आपण गेल्या वेळेच्या सत्तेमध्ये आपण बघितलेलं की कॉन्ट्रॅक्टर्स आणि ऍडमिनिस्ट्रेशन यांचा एकत्र कशा पद्धतीने भ्रष्टाचार केला गेला. आपण रस्त्यांची अवस्था बघितलेली आहे, इथल्या पाण्याची समस्या बघितलेली, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या पद्धतीचा भरमसाठ भ्रष्टाचार होतो या म्हणजे एखाद्या प्रकारे या एशियामधल्या सगळ्यात रिचेस्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये अशा पद्धतीचा भ्रष्टाचार होतो. तर मला हा टेम्पलेट ते पुन्हा एकदा वापरतील आणि आता तर त्यांना कोणीही विचारणारा पण नसणार. त्याच्यामुळे मला असं वाटतं जर आपल्या म्हणजे एक नागरिकांच्या दृष्टीने म्हटलं किंवा पत्रकाराच्या दृष्टीने म्हटलं तर मला असं वाटतं की जर भाजपने कुठेतरी एक प्रकारचं रिस्पॉन्सिबल ऑपोजिशनची भूमिका घेण्याचं जर ठरवलं तर मात्र मुंबईच्या फायद्याचं जास्त चांगलं असेल. हां, तुम्ही जे म्हणताय ज्या पद्धतीचे पॉलिटिकल डायनेमिक्स तयार होतात आहेत आणि याच्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कुठेतरी पुन्हा एकदा चेतना येते, तर तुम्ही आता मगाशी एक गोष्टीचा उल्लेख केलात गमतीमध्ये, तसंच मी तुम्हाला सांगतो की मी सकाळी एका बिल्डरशी बोलत होतो आणि त्यांनी मला सांगितलं की या पूर्ण इलेक्शनचा आम्हाला सगळ्यात जास्त त्रास झालेला आहे, कारण सगळ्यात पहिले त्यांनी फंड रेझिंगसाठी आम्हाला अप्रोच केलं आणि आता अशा पद्धतीने रिझल्ट लागल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा म्हणजे मेयरच्या
पोस्टसाठी सुद्धा त्यांना परत म्हणजे सीट खरेदी करा, लोकांना भेटा, याच्यासाठी परत ते त्यांच्याकडे फंड रेझिंगसाठी जातात आहेत. आणि आता त्यांना जर जे छोट्या पक्षांकडून मदत हवी असेल, म्हणजे एकदम MIM असेल, काँग्रेस असेल, कोणत्याही छोट्या पक्षांकडून त्यांना जर मदत हवी असेल तर त्या सगळ्यांना सुद्धा त्यांना मग काही ना काही द्यावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी ते बिल्डर्सकडे अप्रोच होतं. ते म्हणतात की आम्हाला याच्यामुळे सगळ्यात जास्त डोकेदुखी आमची वाढलेली आहे. तर हे नक्कीच स्पष्ट चित्र दिसतंय की अशा पद्धतीचं जे त्रिशंकू वातावरण आहे त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी करप्शन हे जास्त प्रमाणात वाढताना दिसत आहे. आपल्या इलेक्टोरल सिस्टमच्या ज्या पूर्ण रिव्हिजन बद्दल जे बोललं जातं नेहमीच की आपल्या इलेक्टोरल सिस्टममध्ये जे चेंजेस आणले पाहिजेत त्याच्याबद्दल बोललं जातं, ते पुन्हा एकदा या इलेक्शनमुळे आपण म्हणजे विचार करायला लागणार आहे. आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे कशा पद्धतीने हा चेंजेस केले गेले पाहिजेत. पॉलिटिकल पार्टीज या गोष्टीला विरोधात आहेत आणि पहिलेपासून या गोष्टीला रेझिस्ट करतात. पण आता मला असं वाटतं की वेळ आली या गोष्टीचा विचार करायची. कारण अशा पद्धतीने आपण म्हणजे जसं अमेरिकेत बघितलं किंवा इथे बघितलं किंवा आता BMCच्या इलेक्शनमध्ये बघितलंय, तर जर इलेक्शन जर अशा पद्धतीने होत असले आणि ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त न आवडणाऱ्या पार्टी जर फायनली पुन्हा एकदा सत्तेमध्ये येणार असतील आणि पुन्हा तेच होणार असेल जे पहिल्या बरोबर. योगेश पवार तुमचा मुद्दा पोहोचला. पुन्हा आपण विस्ताराने या सगळ्या मुद्द्यांबद्दल बोलत राहू. एकूण राजकीय संस्कृती, राजकारण या मुद्द्यांबद्दल आपल्याला सविस्तरपणे बोलायचं आहेच. योगेश पवार अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडतायत. म्हणजे शिवसेनेचा 84 जणांचा गट 88चा झाला, हे 4 लोक एवढ्या सहजपणे आलेले असतात असं पण नाही. ज्या प्रकारचा उल्लेख मगाशी योगेश पवार करतायत, एकूण बऱ्याच गोष्टी घडतायत. रवी आंबेकर, तुम्ही कसं बघताय? आपण 4 लोक जे आले म्हणतो ते बंडखोर सुद्धा आहेत शिवसेनेतले, ज्यांनी शिवसेनेच्या विरोधात निवडणुका लढल्या. त्यांना शिवसैनिकाने गद्दार म्हणून ज्यांना शिवसेना नेहमी म्हणते त्यांना परत आणलंय. त्याच्यानंतर आपण पाहतो की अखिल भारतीय सेनासुद्धा शिवसेनेला सपोर्ट करेल. पण याही पलीकडे मला एक दुसरं गणित दिसतं की याच्या आधी युती होणं अमंगल होतं, आता युती झाली नाही तर अमंगल असणार आहे. तर ही काहीशी भाषा बदललेली आहे आणि भाजपाकडनं कुठलेही ॲग्रेसिव्ह प्रयत्न होत नाही आहेत संख्याबळ वाढवण्याचे. याचा अर्थ त्यांनी आपला रोल डिफाईन केलेला आहे की जमलं तर जमलं, नाही जमलं तर ते अपोजिशनसुद्धा करू शकतात. पण शिवसेनेवर त्यांनी सगळी जबाबदारी ही टाकलेली आहे की तुम्ही जे काही हातपाय हलवायचे ते करून घ्या. शेवटी शिवसेनेला नाक रगडत भाजपकडे जावं लागणार आहे. याचं कारण म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल तर देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद, ज्यावेळेला निकाल येत होते त्यावेळेला पत्रकार परिषद आणि एक छोटंसं वाक्य ते जाता जाता बोलून गेले की किरीट सोमय्या आणि आशिष शेलार यांच्याकडे डिपार्टमेंट सोपवलेलं आहे. ते कुठलं डिपार्टमेंट आहे? ते आरोपांचं डिपार्टमेंट आहे. त्यांनी दिलेल्या आरोपांच्या चौकशा आम्ही करू, ते आमच्याकडे पडलेलं आहे आणि त्या सगळ्यांची चौकशी केली जाईल. ती यथातथा जी चौकशी होणार आहे ती चौकशी ईडी ही मला वाटतं या सत्तेचे कोंडी फोडण्याची मोठी चावी ठरणार आहे. आणि त्यांच्याच माध्यमातून शिवसेनेला जाऊन शेवटी भाजपकडे जाऊन त्यांना या ठिकाणी आपले हात रुमालात बांधून शरणागती पत्करावी लागेल असं माझा अंदाज आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ही लढाई महापौरपदाची नाही आहे, ही लढाई असणार आहे स्टँडिंग कमिटी कोणाकडे राहणार आहे, स्टँडिंग कमिटीचं पण वाटप होणार आहे की नाही. शिवसेनेने आजपर्यंत एक उदाहरण सोडलं तर स्टँडिंग कमिटी कधी सोडलेली नाही आहे. मला वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये भाजपकडनं हा सुद्धा प्रेशर आणण्यात येईल की महापौरपद वाटून घेऊत आणि त्याचबरोबरीने स्टँडिंग कमिटीसुद्धा वाटून घेऊ. शिवसेनेच्या सत्तेला मला वाटतं हा अल्टिमेट कुठेतरी हॅमरिंग असेल आणि शिवसेनेची मुंबईतली मोनोपॉली जर तोडायची असेल तर स्टँडिंग कमिटीवर हल्ला होईल. धर्मेंद्र पवार, ज्या पद्धतीने आत्ता रवी आंबेकर मांडणी करतायत की काही झालं तरी सुद्धा शिवसेना आणि भाजप एकत्र येतील, त्याच्यामध्ये अर्थातच आणखी पुढचा मुद्दा आहे. म्हणजे मगाशी योगेश पवारांनी बिल्डरचा जो उल्लेख केला त्यामध्ये घोडे बाजाराचा मुद्दा होता. आता आणखी पुढे आपण गेलेलो आहोत ते म्हणजे ब्लॅकमेलिंगपर्यंत. म्हणजे सत्तेचा गैरवापर निवडणुकीमध्ये झाला अशी चर्चा होतीच. आता त्यानंतरसुद्धा ईडीचा धाक दाखवून जर पुन्हा या सगळ्या पक्षांनी आपल्याकडे यावं किंवा मित्रपक्षांनी आपल्याकडे यावं असं असेल तर त्यामध्ये मैत्र काय उरलं, त्यामध्ये मांगल्य काय उरलं, हे सगळे प्रश्न आहेतच. पण वादासाठी किंवा केवळ चर्चेसाठी आपण असं म्हणूया की समजा असं असेल, जर समजा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी राज्यात पण सरकार स्थापन केलं तर ज्याप्रमाणे केंद्रातल्या सत्तेचे काही एक आपले धाक असतात, काही फायदे असतात, त्याप्रमाणे राज्यातल्या सत्तेचे सुद्धा बरेच फायदे असतात. आणि राज्यातले आत्ताचे जे मंत्री आहेत त्यांच्यावरचे आरोप लक्षात घेता उद्या जेव्हा राज्यातलं सरकार बदलेल तेव्हा बऱ्याच फाईल्स त्यांच्याकडे पण असणार आहेत. अशा पद्धतीनं की आता उत्तर देऊच या खूपच झालं आहे. आणि जर आता उत्तर दिलं नाही, जर 2.5 वर्षात या लोकांनी एवढं केलेलं आहे तर पुढे सत्ता किती बळकट होत जाईल आणि पुढे याला आव्हान देणं आणखी फारच कठीण होत जाईल. असं काँग्रेसला, राष्ट्रवादीला, शिवसेनेला वाटलं की आता ही वेळ आलेली आहे, आता नाही तर पुन्हा कधीच नाही. 2019ला पुन्हा हे सरकार आलं केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये, मग तर आपण अक्षरशः
उपासमारीनं संपू, अशा प्रकारची काही भावना मनामध्ये आली. ज्याप्रमाणे मागाशी मी काँग्रेसच्या एका नेत्याचा उल्लेख केला, असं काही घडलं तर खरोखरच राज्यात आणि मुंबईमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन आपण सत्तेत यायचं, अशा प्रकारचं धाडस, हे धाडसच आहे, करू शकतात का? हे खरं आहे. सध्या तेरी बी चूप मेरी बी चूप अशा पद्धतीचं वातावरण जरी असलं तरी एकंदरीतच खरं मोठं आव्हान आहे ते शिवसेनेच्या समोर. कारण आज BJPनं एक अकराळ विकराळ रूप धारण केलेलं आहे आणि या रूपाच्या माध्यमातून ते सगळ्याच पक्षांना मोठ्या प्रमाणामध्ये पोखरत आहेत. हा जो प्रयोग आता जो तुम्ही उल्लेख केला, शिवसेना भाजप आणि शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी, तर त्या पर्यायावरती मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये मंथन सुरू आहे. मीही काही शिवसेनेच्या आमदारांशी पण काही चर्चा केली, काही काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांशी बोललो. खरं तर या पद्धतीचा पर्याय देण्याच्या दृष्टीनं त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे म्हणायला हरकत नाही, किंवा तशी त्यांची एक मनोधारणा निर्माण व्हायला लागलेली आहे. कारण भाजप आज जो वाढलेला आहे ती भाजपची सूज आहे. आपण अगदी कोल्हापूर सांगलीपासून मराठवाड्यात पण अनेक ठिकाणी जर बघितलं तरी मूळचे हे काँग्रेस राष्ट्रवादीचेच लोक भाजपमध्ये सहभागी झालेले आहेत. म्हणजेच हे जे पक्ष आहेत हे जर सत्तेच्या जवळ नाही गेले तर हे पक्ष पुढे जाऊन अजून अडचणीत येण्याची आणि संपण्याची शक्यता जास्त आहे. ऐनकेन प्रकारे सत्तेत येणं हे फार आवश्यक आहे त्यांच्यासाठी. अन्यथा भाजप या तिन्ही पक्षांना हळूहळू संपवण्याची शक्यता आज तरी दिसते. तशा पद्धतीची चर्चा वैयक्तिक पातळीवर बहुतेक आमदार सगळे बोलून दाखवत आहेत. त्यामुळे शिवसेनेला सुद्धा भविष्यामध्ये विस्तार करायचा असेल तर महापालिकेच्या सत्तेमध्ये जसं राहणं आवश्यक आहे तशाच पद्धतीनं राज्याच्या सत्तेमध्ये मेन रोलमध्ये येणं आवश्यक आहे. आज भाजप सत्तेत आहे हे म्हणायलाच आहे. कुठल्या स्वरूपाची खाती आहेत, किती त्यांना मान सन्मान मिळतो, किती विश्वासात घेतलं जातं, ह्या सगळ्याच गोष्टींवरती प्रश्नचिन्ह आहेत. हे प्रश्नचिन्ह त्यांनाही बोचत आहेत, नाही असं नाही आहे. वेळोवेळी अपमान केला जातो आहे, वेळोवेळी कुठंही विश्वासात न घेता निर्णय घेतले जात आहेत. या सगळ्या गोष्टीला कुठंतरी विरोध करण्याची भूमिका शिवसेनेला घ्यायची आहे, पण आजपर्यंत ते दबून होते असं मला वाटतं. आणि आता ही एक त्यांच्यासमोर संधी या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झालेली आहे. या संधीचा ते फायदा घेतील अशी चर्चा अंतर्गत पातळीवर सुरू असल्याची माझी वैयक्तिक माहिती आहे. अन्यथा प्रत्येक शक्यतेसमोर अडचणी आहेत किंवा भविष्यातली संकटं त्यांच्यासमोर आहेतच. पण जर पक्ष वाढवायचा असेल, सत्ता पुढे जाऊन अजून विस्तारायची असेल तर जसं डाव्या पक्षांनी काही गोष्टी दुर्लक्षित करून जसं केंद्र शासनामध्ये काँग्रेसला पाठबळ दिलं होतं, अशाच पद्धतीचा एक फॉर्म्युला महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याची संधी या निमित्ताने निर्माण झाली असं म्हणलं तर आपण म्हणायला हरकत रवींद्र नाही. पवार, तुमचा मुद्दा पोहोचला आणि तुम्ही फार महत्त्वाचं बोलता आहात. कारण पाठिंबा किंवा एकूण युती आघाड्या याचा इतिहास जर बघितला तर कुठल्या पक्षांनी कोणाला पाठिंबा दिलेला आहे हे जर बघितलं आपण, म्हणजे काश्मीरमध्ये भाजप PDP आत्ताच एकत्र आहेत, पण अगदी त्याच्या पूर्वीसुद्धा ज्या प्रमाणे अगदी डाव्यांनी भाजपला पाठिंबा देणं किंवा हे सगळं जे आहे हे सगळं घडलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये अगदीच बापरे हे पहिल्यांदाच घडतंय वगैरे असं काहीच नाही आहे, हे सगळं घडलेलं आहे. त्यामुळे हे आताही घडू शकतं का, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मुंबईमधलं चित्र आत्ता काय आहे, मुंबईतलं बलाबल काय आहे हे फक्त आत्ता आपण बघूया, म्हणजे मग प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना सुद्धा अंदाज करता येईल की खरंच मुंबईमध्ये काय घडू शकतं. मुंबईमधलं चित्र आता काय आहे, मुंबईतलं बलाबल जरा बघूया. एकूण जागा आहे 227, भाजप 82, शिवसेना 84 आणि 4 म्हणजे 88, काँग्रेस 31, मनसे 7, राष्ट्रवादी काँग्रेस 9, इतर 10. हे जे आहे त्यामुळे हे सगळं जर चित्र आपण बघितलं त्याच्यामध्ये काय काय होऊ शकतं हे चित्र आपण बघितलेलं आहे. रवी आंबेकर, मगाशी तुम्ही एक भूमिका मांडलीत की ईडीचा धाक आणि बाकीच्या गोष्टी आहेत, हे सगळं मान्य आहे. पण समजा आपण क्षणभर असं गृहीत धरू की तो अंदाज एक आहे, दुसरा अंदाज किंवा दुसरी शक्यता काय असू शकते? दुसरी शक्यता अशी असू शकते की ज्या वेळेला सभागृहामध्ये मतदान होईल त्यावेळेला काँग्रेस आणि NCP हे सर्व तटस्थ राहतील, बाहेर असतील आणि त्यावेळेला खरं संख्याबळाची गरज लागणार नाही. आणि त्याहीच बरोबरीने आता 3 पवारांच्या मध्ये मी आज असल्यामुळे माझे आखाडे सगळे चुकू शकतात. आणि त्याबरोबरीने आपण जर राज्याचं पण बघितलं ह्या सोबतीने, कारण ह्या सोबतीने राज्याची गणितंसुद्धा आपल्याला बघावी लागतील. ती राज्याची कुठलीच गणितं बनताना दिसत नाहीत आणि बिघडताना दिसत नाहीत. कारण ज्या मंत्र्यांनी सांगितलं होतं की आमचे राजीनामे खिशात आहेत, त्यांचे राजीनामे खिशातनं बाहेर निघाले नाहीत. निवडणूक झाल्या म्हणजे निवडणूक झाल्या खरं तर सरकार पाडण्याची प्रक्रिया तीव्र व्हायला पाहिजे होती, ती झालेली नाही. शरद पवारांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे की त्यांचा काहीच पाठिंबा असणार नाही आहे.
म्हणजे रोल असणार नाही आहे. पण एक गोष्ट आणखीन गृहीतक म्हणून आपण जर बघायचं गेलं तर राज्याचं सरकार पडण्याची जर स्थिती झाली आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मिळून सरकार बनवायची असं एक आपण म्हणतो की एक अशी थिअरी येते. पण हे असं होऊन सरकार पाडायला भाग पाडून NCP भाजपबरोबर जाणार नाही कशावरनं, हा सगळ्यात मोठा एक प्रश्न आहे. उद्या सरकार स्थिर राहावं म्हणून आम्ही बाहेरून पाठिंबा दिला, कारण ईडीचा जेवढा धाक शिवसेनेसाठी आहे त्याहीपेक्षा जास्त इथे अँटी करप्शन ब्युरोचा असेल किंवा बाकी ईडी असेल, फेमा असेल, इतर सगळ्या एजन्सीज ज्या आहेत, CBI पासून सर्व एजन्सीज आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे लागलेल्या आहेत. अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसला आपलं कातडी वाचवण्यासाठी भाजपबरोबर जाणं हे सर्वात चांगलं, संयुक्तिक आणि मला असं वाटतं की सोपं ऑप्शन असणार आहे. सो राज्याच्या राजकारणामध्ये ह्या सगळे जे आपण म्हणतो की कागदावर आपण आखणी करत बसताना जे चित्र दिसतंय ते चित्र कदाचित असणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस याच्यामध्ये फार विचित्र भूमिका घेऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेस एकमेव असा पक्ष आहे ज्यांचे श्रीकृष्ण एकीकडे असतात, सैन्य दुसरीकडनं लढू शकतं. त्यामुळे त्या पक्षाला सध्या तरी आता काही विधिनिवेश असा काही नाही आहे. काँग्रेससाठी मोठी गोची आहे. काँग्रेस आजच्या घडीला सरसकट पाठिंबा देऊ शकत नाही शिवसेनेला, कारण काँग्रेसचं सगळं गणित इथे उत्तर भारतीयांची संख्या जास्त आहे आणि इथे जे जे काय होतं त्याचे पडसाद जे आहेत ते इतर बाकी भारतामध्ये सुद्धा होत असतात. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस असं जर कॉम्बिनेशन झालं, अशी एक अभद्र, अमंगल आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आपण म्हणूयात की कुठली तरी कॉम्बो युती झाली तर त्याचे खूप पडसाद जे आहेत ते उत्तर भारतामध्ये पण होऊ शकतात. उत्तर भारत आजही शिवसेना आणि मनसेने त्यांच्यावर केलेले अत्याचार असतील किंवा मारपीट असेल, मारामारी असेल विसरलेला नाही आहे. त्यामुळे त्याचे खूप आज आपल्याला आपण जर आकडेवारी पाहिली मुंबईतल्या वोटिंगमध्ये गुजराती भाजपबरोबर गेलेला आहे, उत्तर भारतीय हा भाजपबरोबर गेलेला आहे, तो शिवसेनेबरोबर आलेला नाही आहे, तो काँग्रेसबरोबर होता, तो भाजपबरोबर गेला आहे. त्यांना राष्ट्रीय पक्ष जवळचा वाटतो, प्रादेशिक पक्ष जवळचा वाटत नाही महाराष्ट्रातला, ते मनसेकडे आलेले नाहीत. त्यामुळे हे गणित पण बघायला लागेल आपल्याला की काँग्रेसने शिवसेनेशी ज्या क्षणी युती केली त्या क्षणी काँग्रेसचं देशातलं राजकारणसुद्धा धोक्यामध्ये येईल. आणि आज राहुल गांधी ज्या पद्धतीने काँग्रेसचा ऱ्हास करतायत त्याच्यामध्ये आणखीन मला वाटत नाही हे ॲड करण्याची काँग्रेस दुर्बुद्धी दाखवेल. राहुल पुढची शक्यता जी आहे ती शक्यता आहे, रवी आंबेकर सांगतायत ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे एकत्र येऊ शकतात. 2014च्या विधानसभा निवडणुकींचे फक्त कल येत होते, अजून निकाल लागायचा बाकी होता. तेव्हाच प्रफुल्ल पटेलांनी लगेच पत्रकार परिषद घेतली आणि स्थिर सरकारसाठी आम्ही भारतीय जनता पक्षाला आलू थिअरी म्हणतात. बाहेरून पाठिंबा देऊ आणि कुठल्याही अटीशिवाय अशा प्रकारची घोषणा केली होती प्रफुल्ल पटेलांनी. त्याच्यानंतर काय घडलं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेची किती फरफट झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे याचा दबाव कायमच भाजपनं ठेवलेला आहे शिवसेनेवर. अशा वेळी नक्की काय घडू शकतं, मुळामध्ये राज्यातलं चित्र काय आहे हे आपण जरा बघूया. राज्यातलं बलाबल काय आहे हे आपण बघू आणि त्यानंतर चर्चा पुढे नेऊ. राज्यामध्ये काय चित्र आहे, काय बलाबल आहे. एकूण जागा 288, भाजप 122, शिवसेना 63, काँग्रेस 42, राष्ट्रवादी 41, विकास आघाडी 3, शेकाप 3, MIM 2, मनसे 1, रासप 1, CPI 1, भारिप 1, समाजवादी पक्ष 1. या सगळ्या याच्यामध्ये ज्या प्रकारचे अंदाज वर्तवले जात आहेत, गणित जर बघितलं तर सगळंच एकत्र येणं शक्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस काही करू शकते असं रवी आंबेकर म्हणतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल कोणीच भाकीत करू शकत नाही, हा एक मुद्दा आहेच. काँग्रेसला आत्ता उत्तर भारत किंवा काय याच्यामुळे अडचण जरी असली तरी एक चांगलं आहे की आता उत्तर प्रदेशच्या निवडणुका होत आहेत, त्यामुळे आता लगेच कुठली उत्तर भारतातली महत्त्वाची निवडणूक नाही आहे आणि नंतर लोक अनेक गोष्टी विसरून जातात. असं पण कदाचित पक्षनेतृत्वाला वाटू शकतं, ज्याप्रमाणे या पक्षनेतृत्वानं यापूर्वी पाठिंब्याचे असे अनेक निर्णय घेतलेले आहेत. त्याच्यामुळे आत्ता उत्तर भारताची फार चिंता करू नये. आत्ता उत्तर प्रदेशची निवडणूक आहे, तोपर्यंत काँग्रेसनं अजिबात बोलू नये, किंबहुना विरोधच आहे, अजिबात पाठिंबा नाही असं निसंदिग्धपणे म्हणावं आणि उत्तर प्रदेशची निवडणूक आटोपली की त्याच्यानंतर मात्र थेटपणे पाठिंबा द्यावा. आता कुठलीही बाहेर उत्तर प्रदेशमधली उत्तर भारतातली निवडणूक नसल्यामुळे काही फार मोठा फटका बसणार नाही आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे सत्तेमध्ये येऊ, रसद मिळेल, त्यामुळे जरा पुन्हा खाऊन पिऊन जरा छान ऊर्जा मिळेल आणि मग पुढे म्हणजे खाऊन पिऊन मी केवळ भ्रष्टाचार अशा अर्थानं म्हणत नाही, एकूण सत्तेची ऊर्जा असते, ती जी ऊर्जा आहे ती मिळणं फार महत्त्वाचं आहे. असं योगेश पवार काही घडू शकतं का, काय वाटतं?
नाही, मी नक्की म्हणेन. आता मगाशी रवीजींनी उल्लेख केला, इथे 3 पवार आहेत. तसंच मी म्हणजे शरद पवार जे आहेत ते त्यांना असं नेहमीच म्हटलं जातं की ते ही इज द सर्व्हायव्हर ऑफ इंडियन पॉलिटिक्स. म्हणजे अनेक दशकांपासून तुम्ही बघाल तर म्हणजे इंडियन पॉलिटिक्समध्ये एका माणसाचा ग्रोथ झालाय आणि प्रत्येक इलेक्शनमध्ये ते जोपर्यंत इलेक्शन लढवतोय एफिडेव्हिट्समध्ये बघितलं त्यांचा वर्थ जे आहे ते वाढतच गेलंय. त्याच्यामुळे ते एक प्रकारचे सगळ्यात मोठे सर्व्हायव्हर आहेत आणि आता पण त्यांना या गोष्टीचा सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. आता लोक असं म्हणतात की काँग्रेस इज गोइंग टू बी किंग मेकर, पण रवींनी उल्लेख केला तसं त्यांना ते कुठेतरी त्यांना त्याचे म्हणजे झळ बसू शकते युपी इलेक्शन्समध्ये, म्हणून त्याच्यामुळे ते कदाचित तसं काही करणार नाहीत. आपल्याला राहुल गांधींकडून म्हणजे कदाचित ते पण आपण सांगता येत नाही की ते नेहमीच जे सगळे म्हणतात चुकीचा आहे तोच निर्णय ते करतात. त्याच्यामुळे आपल्याला माहित नाही ते तसा निर्णय घेतील की नाही. पण शरद पवारांबद्दल हे नक्की आहे की ज्या पद्धतीने युपीमध्ये आपण बघतो की जे 2 नेते आहेत तिकडे मुलायम सिंग यादव आणि मायावती यांना जेव्हा त्यांच्या म्हणजे असं वाटलं की काँग्रेस किंवा भाजपला की यांच्यामुळे आपल्याला त्रास होतोय, तेव्हा त्यांच्या विरुद्धचे अनेक सीबीआय केसेस काढते किंवा त्यांच्या विरुद्ध अनेक प्रकारचे जे ओल्ड केसेस आहेत ते पुन्हा एकदा बाहेर काढले जातात. त्या पद्धतीने इथे सुद्धा मला असं वाटतं की सगळ्यात जास्त जर या गोष्टीची भीती असेल कोणाला की जर जुने केसेस काढले गेले तर त्याच्यामधून आपल्याला जर याचा जास्तीत जास्त त्रास होईल तर ती राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आतापर्यंत आपण बघितलं छगन भुजबळ ची जी काही म्हणजे फरफट झाली आहे जे हॉस्पिटलमध्ये त्यांचे चित्र वगैरे, पण अजित पवार यांच्याबद्दल तुम्ही बघितलं तर ते नेहमीच एक प्रकारचं असं एक मध्ये काहीतरी शॉक एब्झॉर्बर लावल्यासारखं त्यांना नेहमी याच्यातून वेगळं ठेवलं गेलंय. तर दिस इज अ सॉर्ट ऑफ अ प्लॉय, म्हणजे आपण एक प्रकारचं एक म्हणजे तिथे असं म्हणजे त्यांनी रणनीती बनवली आहे की ज्या पद्धतीने नंतर हा पत्ता वापरता येईल त्यांच्याकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेता येईल. आणि जर तसं जर झालं तर मला वाटतं की मग पूर्णच सगळेच समीकरणं बदलतील आणि पूर्ण दिल्लीपासून म्हणजे युपी पासून इथे महाराष्ट्रापर्यंत आपल्याला काही प्रकारचे समीकरणं बदलताना दिसतील. याच्यामुळे ज्या पद्धतीने म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा मायनॉरिटीज मधला वोट बँक आहे किंवा त्यातल्या त्यात उत्तर भारतीयांबरोबर त्यांचे पण काही क्लोजनेस आहे तो त्याच्यावर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो, हे मात्र नक्की आहे. पण सध्या तरी योगेश पवार तुमचा मुद्दा पोहोचला. मला तर ब्रेक घ्यायचा आहे, पण आपण बघितलं ब्रेकवर जाण्यापूर्वी काय प्रकारचे अंदाज व्यक्त होत आहेत, काय प्रकारची भूमिका मांडली जाते आहे. काहीही घडू शकतं, पण याच्यामध्ये अनेक कंपल्शन्स पण आहेत, पॉलिटिकल कंपल्शन्स आहेत, ब्लॅकमेलिंगचा मुद्दा आहे, भीती आहे, शशिकलांचा निकाल अशा वेळी येतो आणि त्यानंतर जी काही चर्चा सुरू होते सोशल मीडियावर, अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे याला बाकीचे पण खूप संदर्भ आहेत, बाकीचे पण खूप पदर आहेत. अशा अनुषंगानं आपण आपले आपले अंदाज वर्तवत आहोत. आपल्याला अंदाज व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे, तेवढं राजकीय पक्षांना नाही. राजकीय पक्षांना मात्र खूप अपरिहार्यता आहेत, त्यामुळे त्या सगळ्यासह त्यांना निर्णय करायचा आहे. पण तरी आपण चर्चा करत राहू, तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. हे दोघे नैसर्गिक मित्र आहेत आणि त्यामुळे दोन्ही नेत्यांनी कुठलीही अमंगल त्याला म्हणतो अशी युती न करता जी परंपरागत 20-25 वर्ष युती झालेली आहे त्याप्रमाणे चालावं. हे दोघे नैसर्गिक मित्र आहेत आणि त्यामुळे दोन्ही नेत्यांनी कुठलीही अमंगल त्याला म्हणतो अशी युती न करता जी परंपरागत 20-25 वर्ष युती झालेली आहे त्याप्रमाणे चालावं. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत होतो अंदाज अपना अपना. काय घडेल राज्यामध्ये, काय घडेल मुंबईत, काय घडेल. बलाबल असं आहे भाजप आणि शिवसेना यांना एकत्र यायचं नाही अशा प्रकारची भूमिका मांडली जाते. खरंच असं घडेल का? आणि या स्थितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे एकत्र येतील का? किंवा राष्ट्रवादी भाजप एकत्र येईल की भाजप शिवसेनाच एकत्र येतील? खरंच मुंबईत काय घडेल, खरंच राज्यात काय घडेल? ब्रेकमध्ये श्रीराम पवार असं सांगत होते
की खरं म्हणजे हे सगळं परसेप्शन असतं. आपण जी चर्चा करत असतो त्यापेक्षा परसेप्शन फार महत्त्वाचं असतं. याच अंगानं श्रीराम पवार एकूण खरंच असं वाटतं का की आत्ता जे चाललेलं आहे त्यापेक्षा वेगळंच काहीतरी घडेल? काय काय वाटतं? शक्यता व्यक्त करायला काही शक्यता आपण व्यक्त करू शकतो. आणि विधानसभेतले आकडे असे आहेत की फक्त भाजपला बाजूला ठेवायचं ठरलं तर अल्टरनेटिव्ह गव्हर्नमेंट होऊ शकतं. पण ते होण्याची शक्यता मला खूप कमी वाटते. म्हणजे माझं स्वतःचं मत आहे की हे घडण्याची शक्यता खूप कमी आहे. आणि ज्याचा आत्ता तुम्ही उल्लेख केला की हे सगळे शेवटी परसेप्शनचा खेळ आहे बऱ्यापैकी राजकारण. म्हणजे ते कधीतरी आयडियॉलॉजीवर आहेत, कार्यक्रमावर आहेत, वेगळे वेगळे होतं असं म्हणायची पण प्रथा आहे. पण त्या काळातसुद्धा बऱ्यापैकी ते 100% काय आयडियॉलॉजीवर कधी राजकारण या देशामध्ये झालेलं नाही आहे. आणि आता म्हणजे 2014च्या निवडणुकीनंतर तर ते इमेज निर्माण करणं, दुसऱ्याची इमेज बिघडून टाकणं, म्हणजे प्रतिमा निर्मिती आणि प्रतिमा भंजन याचं 40-45 दिवसाची मॅनेजमेंट म्हणजे निवडणूक अशी परिस्थिती आहे. मग त्याला मुद्दे जोडणं, विकास कधीतरी म्हणणं, कधी कम्युनल पोलरायझेशन बघणं, हे सगळं आपण त्यातले काढले इन्फ्लुएन्सेस आहेत. खऱ्या अर्थानं आता निवडणुकीचे स्ट्रॅटेजिस्ट म्हणून जी काही नवीन पिढी जन्माला आलेली आहे ती त्या काळात लोकांचं परसेप्शन मॅनेज करणं याच्यावर जास्त भर देते आहे. त्यामुळं आत्ता यातले 2 पक्ष एकीकडे गेले, काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला किंवा राष्ट्रवादी भाजपच्या सोबत गेली, या प्रकारच्या ज्या शक्यता आपण व्यक्त करतो आहे आणि त्याच्यामुळं 2019च्या निवडणुकीवर काय ते खूप मोठा परिणाम होईल अशा प्रकारचं विश्लेषण करतो आहे. मला वाटतं की त्यामध्ये खूप अंतर आहे. 2019पर्यंत आणखी बऱ्याच गोष्टी होऊन जातील. मध्ये गुजरातची निवडणूक होईल, मध्य प्रदेशची होईल, राजस्थानची होईल आणि उत्तर प्रदेशची तर आता आहेच. तर या सगळ्या निवडणुका झाल्यानंतर पुढं काय होईल? आणि आपण मागच्या 3-4 निवडणुकांचं बघा. 2004मध्ये काँग्रेस निवडून येईल, सत्तेवर येईल केंद्रामध्ये असं कोणालाच वाटलं नव्हतं. काँग्रेस निवडून आली. 2009मध्ये असंच वाटत होतं की पुन्हा मनमोहन सिंग काही पंतप्रधान होण्याची शक्यता नाही, पण ते अधिक जागा मिळून आले. या निवडणुकीच्या आधी 1 वर्ष असं जर कोणी म्हणालं असतं की नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होणार आहेत, तर असं कोणी म्हणत नव्हतं. सगळेजण म्हणत होते हे काही सर्वसमावेशक व्यक्तिमत्व नाही, हे होणार नाही. पण शेवटच्या वर्षात 6 महिन्यात त्यांनी ज्या प्रकारे मुसंडी मारली, त्यामुळे इथून पुढं हे 6 महिने वर्षात प्रतिमा निर्माण करायची आणि आपले काहीतरी नॅरेटिव्ह तयार करायचं आणि त्याच्या आधारावर निवडणूक जिंकून न्यायची, अशा प्रकारची अवस्था यायला लागली आहे. त्यामुळे आत्ता कोणी काही पॉलिटिकल निर्णय घेतला तर त्याच्या आधारावर 2019ची निवडणूक होईल हे काही म्हणजे मला शक्यतेच्या कोटीतलं वाटत नाही. एकूण बघा, परसेप्शन हा महत्त्वाचा मुद्दा आहेच, पण श्रीराम पवार आता ज्या प्रकारची भूमिका मांडतायत त्याच्याबद्दल जरा बोललं पाहिजे. म्हणजे अंदाज आपण व्यक्त करत आहोतच, पण मुळामध्ये या प्रकारचा निकाल लागेल असं कोणाला वाटत नव्हतं आणि लागला. असं यापूर्वी अनेकदा घडलेलं आहे. मनमोहन सिंगांचा त्यांनी उल्लेख केला, बिहारचा उल्लेख केला किंवा आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा, तो या सगळ्या अनुषंगानं हे घडलेलं आहे. यावेळी लोकांना धक्का बसला आहे. मला सगळ्याच नामवंतांना असं विचारायचं आहे की मुळामध्ये या निकालाचा नक्की अर्थ काय? आपल्याकडे फार वेळ नाही, पण एका मिनिटामध्ये प्रत्येक नामवंताला मी विनंती करतो की एका मिनिटामध्ये हे असं कसं काय घडलं? म्हणजे नोटाबंदीनंतर भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जनमत गेलेलं आहे, अशा प्रकारचं एक चित्र निर्माण झालं होतं. बरं, हे निर्माण झालेलं चित्र फार खोटं आहे अशातलाही भाग नसतो. म्हणजे आपण जर मतांची टक्केवारी बघितली तर मतांच्या टक्केवारीमध्ये जिल्हा परिषदांमध्ये जर बघितलं आपण तर भाजपला 24 ते 25% मतं आहेत. याच्या उलट काँग्रेसला काहीतरी 20%, राष्ट्रवादीला जवळपास 24%, म्हणजे 1% थोडंसं फरक. म्हणजे आपण जसं बघितलं की ज्यांनी मतदान केलं त्यापैकी 75% लोकांनी रागावून भाजपला मत दिलेलंच नाही आहे ना. बरं, तीही मतं फार मोठी नाही आहेत, 25% फक्त. आणि लगेच शेजारी राष्ट्रवादी काँग्रेस आहे 24%. टक्केवारीमध्ये तो फरक फार छोटा दिसतो, जागांमध्ये अनेकदा तो फरक फार मोठा दिसतो. म्हणजे मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर मनसेची टक्केवारी जास्त आहे राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा, पण जागा कमी आहेत. त्यामुळे टक्केवारी आणि ही सगळी गंमत असते. पण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, अगदी महापालिकेमध्ये सुद्धा जी मतं आहेत तर भाजपला मिळालेली मतं सगळ्या महापालिकांमध्ये मिळून 34 ते 35% साधारणपणे आहेत. त्यामुळे विरोधी मुद्दा आहेच. मुद्दा अनेकदा असा असतो की भाजपला जी मतं मिळाली ती ज्या पद्धतीने मिळतात, अनेकदा एकसंध मतं मिळणं, विभाजन होणं, त्या भागामध्ये मिळणं, हा सगळा जो मुद्दा आहे त्यामुळे निकालांवर परिणाम होतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्षाला एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळीकडे, म्हणजे ठाण्याचा अपवाद वगळला तर महानगरपालिकांमध्ये जी मुसंडी मारली भाजपनं ती अक्षरशः चमत्कारिक आहे. म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक अद्याप सावरलेले नाही आहेत. नाशिकमध्ये भाजपचे लोकच स्वतः म्हणतात की हे कसं काय घडलं, असं पण आहे. पण निकाल खरा आहे, निकाल लागलेला आहे, तो लोकांचा कौल आहे. याचं विश्लेषण नक्की कसं काय करायचं म्हणून मी प्रत्येक नामवंताला विचारणार आहे. सुरुवात करणार आहे योगेश पवारांपासून. योगेश पवार, नक्की काय घडलं, कशामुळे भाजपला एवढं मोठं यश मिळालं? 1 मिनिट. नाही, मला असं वाटतं की ज्या पद्धतीने म्हणजे शिवसेना आणि भाजप दोघांनी
एक दुसऱ्याच्या विरुद्ध आग पाकड करायला सुरुवात केलेली, त्याच्यामुळे त्यांचा स्वतःचा जो वोटर बेस आहे तो कॉन्सॉलिडेट झालेला, म्हणजे एकत्रित आले ते वोटर्स आणि त्यांनी अग्रेसिव्हली त्यांच्या पार्टीला सपोर्ट केलाय आणि याचा खरं तर दोन्ही पार्ट्यांना फायदाच झालेला आहे. आणि हे कदाचित याच्याचमुळे असं अनेक लोक बोलतात की हे वेल थॉट आउट स्ट्रॅटेजी होती ही, ज्या पद्धतीने त्यांनी तसं केलं. एक दुसऱ्याकडे ते डायव्हर्ट केल्यामुळे त्यांचे एकत्रितपणे जेवढे फेलियर्स आहेत त्याच्याकडे लोकांचं दुर्लक्ष झालं आणि त्यांनी एक दुसऱ्या विरुद्धच ते आक्रमकतेने वोटिंग केलेलं आहे. त्याचा त्यांना फायदा झालेला आहे. आणि हे नक्की आहे की आपले जे बाकी जे ऑपोजिशन पार्टीज आहेत, म्हणजे राष्ट्रवादी असतील, काँग्रेस असतील आणि इतर पण छोटे पार्टीज, त्यांच्यामध्ये तुम्ही आता बघाल तर सध्या त्यांची स्थिती इतकी वाईट आहे की ते स्वतःला म्हणजे कुठल्याही प्रकारे इलेक्शनला तोंड देतो आपण. इथे मुंबईमध्ये तर म्हणजे माझ्या एरियामध्ये मी त्यांना कधी प्रचारात सुद्धा पाहिलं नाही. तर असे अनेक ठिकाणी आपण बघतो की ते त्यांच्यामध्ये एक प्रकारचा म्हणजे काय म्हणतात मोराल सगळ्यात पहिले नव्हता. त्याच्यामुळे हा परिणाम आपल्याला बघायला मिळालेला आहे. धर्मेंद्र काय म्हणणं आहे? नाही, याच्यामध्ये मुंबई महापालिकेत योगेश म्हणतात तो मुद्दा जर लागू होत असला तरी आपण जिल्हा परिषदेच्याकडे निकालांकडे जर पाहायचं झालं तर इथे सगळी इलेक्शन मॅनेजमेंटची जी गणितं भाजपने ज्या पद्धतीनं जुळवली, मी कोल्हापूरचं उदाहरण पुन्हा आवर्जून देईल की चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वच पक्षांमधले तगडे उमेदवार पक्षामध्ये घेऊन या इलेक्शनला या निवडणुकीला ते सामोरे झाले. हीच पद्धत त्यांनी सांगलीमध्ये अवलंबली. भाजपने जे मॅनेजमेंट केलं, ह्या मॅनेजमेंटचं एक फार मोठं यश आपल्याला या निवडणुकीमध्ये म्हणता येईल. कारण केंद्र शासनाचेही काही निर्णय आणि राज्य शासनाचे निर्णय असे काही खूप भाजपला लोकप्रियता मिळवून देणारे होते असं काही म्हणता येणार नाही. त्यामुळे भाजपची वैयक्तिक लोकप्रियता किती होती हा एक वेगळा मुद्दा आहे. पण निवडणूक व्यवस्थापनामध्ये ज्या काही गोष्टी कराव्या लागतात की निवडून येणारा उमेदवार इलेक्ट्रल जो मेरिट जे लावलं गेलेलं आहे उमेदवार निवडताना, या व्यवस्थापनाचं हे खूप मोठं यश आहे आणि त्यालाच मी हे सगळं श्रेय देईल जे भाजपला जमलं, कारण त्यांच्या हातामध्ये सत्ता होती. मागच्या सरकारांमध्ये आपण बघितलं तर हे सगळं काम राष्ट्रवादीनं केलेलं होतं. राष्ट्रवादीकडं सत्तेची सूत्र होती आणि जे काही इतर निकष लावतात, म्हणजे जे डागाळलेले होते, इकडं आले तिकडे आले, जी चर्चा निवडणुकीच्या काळामध्ये झाली की आता कसे भाजपला चालतात ते उमेदवार, तर जे राष्ट्रवादीनं सूत्र मागच्या 5-10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये जे राबवलं तेच सूत्र मला वाटतं की भाजपनं या निवडणुकीमध्ये ग्रामीण विशेषतः भागामध्ये आणि नाशिकमध्ये तुम्ही बघाल, नाशिकचे मनसेचे बहुतांशी उमेदवार की त्यावेळेचे नगरसेवक जे होते ते भाजपला जॉईन झाले. ठीक आहे, दरम्यान तुमचा मुद्दा पोहोचला. म्हणजे योगेश पवार असं म्हणतात की मुळात भाजप शिवसेना यांनी एकमेकांमध्ये झुंजणं ही स्ट्रॅटेजी होती, त्याचा मुंबईत फायदा झाला. धर्मेंद्रचं म्हणणं असं आहे की मुळामध्ये बाहेरच्या पक्षातले सगळे लोक घेणं आणि निवडणुकीचं व्यवस्थापन याचं हे यश आहे. रवींद्र आंबेकर, मला असं वाटतं की प्रश्नपत्रिका फुटली होती तरीसुद्धा उत्तरं लिहिता आलेली नाहीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला. जो प्रचार 2014मध्ये झाला आणि लोकसभा आणि विधानसभेमध्ये, तशाच पद्धतीचा प्रचार आता ग्रामपंचायत पातळीवर भाजपने केलेला आहे. एवढा पैसा, नियोजन आणि हे सगळं केलेलं असून सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीला अजूनही सुधरत नाही नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे. दुसरं हे काय की डिमॉनिटायझेशनचा फार इम्पॅक्ट आपल्याला दिसलेला नाही ग्रामीण पातळीवर, खालच्या लेवलवर. आणि त्याचबरोबर निवडणुकीच्या आधी जे काही मोबिलायझेशन होतं रिसोर्सेसचं, त्याचा एक इम्पॅक्ट आहे. आणखीन एक मुद्दा मला एक मांडावासा वाटतो की भाजपच्या चिन्हावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेच लोक निवडून आलेली आहेत. लोकांनी वोटिंग काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याच अनेक अशा लोकांना केलेले आहे जे पक्ष सोडून गेलेले आहेत. सो पोल मॅनेजमेंट आपण जे बघू प्रचंड खर्च केलेला आहे आणि त्याचबरोबरीने एजन्सीज सगळ्या वापरलेल्या आहेत. अनेक लोक केवळ याच्यासाठी सोडून गेले आहेत ज्यांना मुख्यमंत्र्यांचा स्वतःहून फोन केलेला आहे. त्यांनी सांगितलं की पुढचे 10 वर्ष आम्ही राहणार आहोत, तुम्ही विचार करा. तुमचे नेते कदाचित जेलमध्ये असतील, त्यामुळे सोयीस्कर विचार करा की पुढच्या राजकारणाची दिशा आपल्याला जर बघायची असेल तर नेमके काय निर्णय घेतले पाहिजेत. मला असं वाटतं की भाजपने स्मार्टली सर्व मार्ग अवलंबले आहेत. हे अवलंबण्यापासून इतर कोणाही पक्षाला रोखण्यात आलेलं नव्हतं. प्रश्न फक्त राजकीय इच्छाशक्तीचा होता. काँग्रेस आपसात भांडत राहिली. काँग्रेसमध्ये आजच्या आपसातच एवढी फूट आहे की हा पक्ष म्हणून तरी एकत्र कसा काय आहे हा मोठा प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे खालचे नेते गायब आहेत. एक अजित पवार आणि त्यांच्या बाकीचे पवार फॅमिली यांच्या पलीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपल्याला दिसत नाहीत, जी कधीतरी एक ऑस्ट्रेलियन टीमसारखी पार्टी खेळत होती ज्याच्यामध्ये खूप नेते होते आणि प्रत्येक उमेदवार, तिथला प्रत्येक नेता हा उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री मटेरियल होता. त्या पक्षात आज आपल्याला नेते सापडत नाहीत. सो ही फाटाफूट सर्व पक्षांमध्ये दिसते आणि नियोजन बाकी सर्व पक्षांमध्ये मार खाल्लेला आहे. पैसा सर्व पक्षांकडे आहे, मात्र तो कसा खर्च करायचा याचं स्मार्ट प्लॅनिंग भाजपकडे सध्या तरी दिसतंय. श्रीराम पवार, मला असं वाटतं की काँग्रेस आणखीन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनापासून या निवडणुकीत उतरले असं काही दिसलं नाही. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर ज्याला हेड ऑन घेणं म्हणतात त्या पद्धतीचं
याचा प्रचार आक्रमकता त्यांच्या एकूण सगळ्या नियोजनात कुठंच दिसली नाही आणि त्याचा परिणाम असा सगळ्या महाराष्ट्रभर झाला की अपोजिशनची स्पेस ही शिवसेनेच्या विरोधात भाजपनं आणि भाजपच्या विरोधात शिवसेनेनं अशी बहुतेक ठिकाणी व्यापाराला सुरुवात केलेली आहे आणि हे काही पहिल्यांदाच घडत नाही आहे. मागची 10 वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं हाच खेळ केला. त्याला सत्तेची साथ असते आणि सत्ता विशेषतः पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा जिथं सहकार बळकट आहे तिथं सत्तेच्या आधारानं राहण्याशिवाय या सहकारी संस्थांना दुसरा काही पर्याय नसतो. आज जे भाजपनं केलं की छोटे मोठे नेते त्या भागातले सोबत घेणं, त्यांना तिकीटं देणं, त्यांच्या मुलाबळांना तिकीटं देणं, तर हाच खेळ युतीच्या म्हणजे मागच्या युतीच्या सत्ता काळात शिवसेनेनं केला होता. शिवसेनेकडे असेच खूप काँग्रेसवाले त्या काळात गेले होते आणि सत्ता जातच ते पळतले. पण म्हणजे हे जे आहे की त्याला सूज म्हणायचं, वाढ म्हणायचं, आताही भाजपनं ठरवायचं आहे. पण या प्रकारची मॅनेजमेंट करण्यात आज भाजप यशस्वी झालं असं म्हणता येईल आणि त्याला विरोध करण्यात ज्या आक्रमकपणे अनेक गोष्टी अशा होत्या की जे लोकांपर्यंत नेता आलं असतं. म्हणजे मागच्या एक कार्यक्रमात मी बोललो होतो की उत्तर प्रदेशात भाजपनं म्हणायचं की आम्ही कर्जमाफी करतो आणि महाराष्ट्रात सांगायचं की कर्जमाफी करणं हे आर्थिकदृष्ट्या चुकीचं आहे आणि हे डिझास्टर आहे. हे कदाचित ते खरं पण असेल, पण 2 ठिकाणी 2 वेगवेगळ्या भूमिका घ्यायच्या. त्याचाही प्रचार ग्रामीण भागात व्यवस्थितपणे करता आला नाही. नोटबंदीनं झालेल्या त्रासाचा उपयोग करून घेता आला नाही किंवा लोकांना नोटबंदीला एका अर्थानं लोकांनी कौल दिला असंही म्हणता येईल. त्यामुळं यात कमी पडले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. हे अधिक खरं आहे, भाजप यशस्वी झाला यापेक्षा सुद्धा. धर्मेंद्र पवार, आणखी एक मुद्दा या निवडणुकीच्या निमित्तानं पुढे आला तो म्हणजे प्रभागांची लोकसंख्या फार मोठी होती, मतदारसंख्या फार मोठी होती. म्हणजे याला मिनी विधानसभा म्हटलं गेलं त्याचं एक कारण 70% मतदानाला उतरला हे होतंच. पण तुमचा जो मतदारसंघ आहे प्रभाग, तो सुद्धा एखाद्या छोट्या विधानसभे एवढा एवढा तो मोठा होता. आणि जेव्हा मतदारसंघ किंवा प्रभाग मोठा होतो तेव्हा स्थानिक प्रश्न मागच्या बाकांवर पडतात आणि चेहरे महत्त्वाचे ठरतात, पक्ष महत्त्वाचा ठरतो. म्हणजे समजा मी कुठल्या तरी एक्स प्रभागामध्ये आहे, माझ्याकडे काही नावं आली, त्या नावातली जी मंडळी आहेत ती त्या भागामध्ये महत्त्वाची असतात, पण पूर्ण प्रभाग व्यापावीत एवढी काही ती महत्त्वाची नसतात. मग ती माणसं बाजूला पडतात. मग जाऊ दे, पक्ष कुठला आहे. आणि मग सध्या चर्चेतला पक्ष अर्थातच भारतीय जनता पक्ष आहे. सध्या चर्चेतला चेहरा चांगला मत असेल, वाईट मत असेल, पण नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना काउंटर करू शकेल असा नेता, असा चेहरा कुठल्याच पक्षाकडे नाही आहे. अशा वेळी याचा काही परिणाम ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये झाला असं वाटतं का? हे नक्कीच झाला. किंबहुना जसं मगाशी आपण पुणे आणि पिंपरी चिंचवडची चर्चा करत होतो, या दोन्ही शहरांमध्ये विशेषतः खूप मोठा फायदा भाजपला या सगळ्या रचनेचा झाला. किंबहुना हे नजरेसमोर ठेवून जसं आता श्रीराम पवार साहेब म्हणाले की अनेक गोष्टींचं मायक्रो प्लॅनिंग भाजपनं केलेलं होतं, त्याच्यामध्ये याचा सुद्धा आपल्याला समाविष्ट करावा लागेल. आणि याचा खूप मोठा फायदा ह्या महानगरपालिकांच्या निकालांवरती जो दिसतो भाजपला मिळालेला, तो या सगळ्या रचनेचाच खूप मोठा फायदा भाजपनं घेतलेला आहे. अनेक लोक असे भेटले की आम्ही पहिल्यांदाच कमळ या चिन्हावरती मतदान केलं आणि ह्या मतदाराला आपल्या चिन्हाकडे आकर्षित करण्याचं जे व्यवस्थापन, पुन्हा मी व्यवस्थापनच म्हणेन की ते व्यवस्थापन केलं आणि त्याच्यामध्ये भाजपची ही रणनीती खूप मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झालेली आहे. या प्रभाग रचनेचा खूपच मोठा फायदा भाजपला झालेला आहे आणि त्याचं शेवटी मी फक्त सगळ्या नामांतर एकच विचारतो, माझा वेळ संपत आलेला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येण्यापेक्षा सुद्धा भाजप शिवसेना हेच पुन्हा एकत्र येतील मुंबईमध्ये आणि राज्यातही एकत्रच राहतील असं किती नामवंतांना वाटतं? फक्त बोटवर करा प्लीज. अच्छा, योगेश पवार वगळता बाकी सगळ्यांना असं वाटतं आहे की भाजप शिवसेना हेच मुंबईमध्ये एकत्र येतील आणि त्याचप्रमाणे राज्यामध्ये भाजप शिवसेना जे एकत्र आहेत तसेच राहतील. योगेश पवार, तुम्हाला काही वेगळं वाटतं का? नाही, मला असं वाटतं की भाजपला हे लक्षात येईल की ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेनेला वागवलंय तीच वागणूक त्यांना बीएमसी मध्ये मिळू शकते. त्याच्यामुळे एक हात दो दुसरे हात लो तसं होऊ नये याच्यासाठी तरी कमीत कमी ते असा निर्णय घेतील की आपण ऑपोजिशनमध्ये राहावं आणि भाजपसाठी सुद्धा हे इन द लॉंग रन जास्त हिताचं राहणार आहे. अच्छा, योगेश पवारांना असं वाटतं की मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना सत्तेत येईल आणि भाजप मुद्दाम विरोधकांमध्ये राहील, त्याचा कदाचित त्यांना दीर्घकालीन फायदा होईल. काय होईल ते आपण बघूया. त्यामुळे आता फक्त हे सगळे अंदाज आहेत. पण गंमत बघा, म्हणजे मी काल होतो पिंपरी चिंचवडमध्ये आणि तिथे पोस्टर्स लागली होती भाजपच्या विजयाची आणि त्याच्यामध्ये आझम पानसरे, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. असं वाटत होतं की देवेंद्र फडणवीसच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेले आहेत.
एवढ्या प्रकारे लोक या पक्षामध्ये आले, पण निवडणुकीच्या व्यवस्थापनामध्ये ज्या ज्या गोष्टी करायच्या असतात, श्रीराम पवार ज्याप्रमाणे म्हणाले, परसेप्शन आणि इमेज मेकिंग, त्याच्या अनुषंगाने म्हणजे शब्दांची निवडसुद्धा पारदर्शी, माझा शब्द आहे, हे सगळ्या ज्या टॅगलाईन्स आहेत, जे शब्द आहेत, ज्याप्रमाणे चेहरा आहे आणि मुख्यमंत्र्यांचाच चेहरा राज्यभर सगळीकडे जाईल, असं जे काही ठरवून त्यांनी व्यवस्थितपणे निवडणुकीचं व्यवस्थापन केलं, त्याला हे यश मिळालेलं आहे. पण भाजपला मिळालेल्या यशापेक्षा सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीचं अपयश अधिक ठळक आहे. श्रीराम पवारच म्हणाले आणि नारायण राणेंनी उल्लेख केला की आपण हे EVM आणि बाकी याच्याबद्दल बोलण्यापेक्षा पराभव का झाला हे समजून घेतलं पाहिजे. त्या पराभवाची कारणं काय आहेत? म्हणजे निवडणूक तोंडावर आलेली असताना संजय निरुपम आणि गुरुदास कामत यांच्यामधलं भांडण ज्या प्रकारे सुरू होतं, काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येणं जाऊ द्या, काँग्रेसमधलेच गट एकत्र येत नव्हते, हे सगळीकडेच घडलं. त्यामुळे ज्या पद्धतीने म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये 20-25 जागांचं फक्त अंतर होतं आणि यावेळी मात्र काँग्रेस कुठे गेली, शिवसेना कुठे, भाजप कुठे. त्यामुळे या सगळ्या अंगांनी या निवडणुकीकडे बघावं लागणार आहे, या निकालाकडे बघावं लागणार आहे. आगामी काळामध्ये काय घडतं आहे, काय घडणार आहे ते आपण बघत राहूच. आज सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. आज थांबतो इथंच. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता तुमच्या आतल्या आवाजासह. पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा. हे दोघे नैसर्गिक मित्र आहेत आणि त्यामुळे दोन्ही नेत्यांनी कुठलीही अमंगल त्याला म्हणतो अशी युती न करता जी परंपरागत 20-25 वर्ष युती झालेली आहे त्याप्रमाणे चालावं.